अमरावती महानगरपालिकामध्ये UPL प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून फवारणी गाड्यांचे आगमन होणार असून ह्या गाड्या संपूर्ण शहरात फवारणी करणार आहे। कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने संपूर्ण जग हे त्राहिमाम करत आहे। महाराष्ट्र सुद्धा यातून सुटलेला नाही। महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा कोरोनाची भीती ही तळागाळापर्यंत पोहोचलेली आहे। कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावापासून अमरावतीकरांचे रक्षण व्हावे यासाठी अमरावती महापालिकेचे कर्मचारी हे अहोरात्र झटत आहेत। अमरावती शहरामध्ये एकंदरीत सद्य परिस्थितीमध्ये कचरा नाल्या यांची अवस्था पाहता अमरावती महापालिकेचे कर्मचारी हे जीव ओतून काम करताना दिसत आहेत। अशा या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती अमरावती महापालिकेच्या वतीने संपूर्ण अमरावती शहरामध्ये व आजूबाजूच्या परिसरामध्ये रासायनिक द्रव्यांची फवारणी करण्यात येणार आहे। अमरावती शहर में पूरा सैनिटाइजेशन करने का हमारा प्रोग्राम है। उसके लिए हम सोडियम हाइपोक्लोराइड और बाकी जो डिसइंफेक्शन के लिए केमिकल्स लगते हैं उसकी एक फवारनी कर रहे हैं। जब तक पूरा शहर फवारनी होता नहीं है, स्प्रेइंग होती नहीं है, तब तक ये काम चालू रहेगा। और पर्टिकुलरली जो एरिया में ज़्यादा पब्लिक आती है जैसे कि हॉस्पिटल्स या मार्केट्स, सब्जी मार्केट्स, यहाँ पे फवारनी अच्छी तरह से किए जाएंगे। बाकी शहर में भी फवारनी करने वाले हैं। सलम एरिया में किस प्रकार से रहेंगे सर? सभी एरिया में हां, ज्या ठिकाणी ह्या गाड्या जाणार नाहीत त्या ठिकाणी आमचे छोटे मशीन्स जे आहेत, जे नियमित आम्ही स्प्रेइंग करत असतो, हँडपंप वगैरे, त्यांनी केल्या जाईल। सर इसका कुछ रेंट है या UPL कंपनी? नाही, ये UPL कंपनीने हे आम्हाला दिलेले आहेत, फ्री ऑफ कॉस्ट दिले आहे। फक्त याचा डिझेल आणि ड्रायव्हरचा खर्च हा महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे। त्याबद्दल आम्ही UPL कंपनीचे सुद्धा अगदी मनापासून आभारी आहोत की त्यांनी ही फ्री ऑफ कॉस्ट आम्हाला मशीन्स उपलब्ध करून दिले आहेत। त्या अनुषंगाने UPL प्रायव्हेट लिमिटेड या मुंबई येथील कंपनीची ही वाहने अमरावती महापालिकेमध्ये येऊन दाखल झालेली आहेत आणि संपूर्ण अमरावती शहरातल्या रस्त्यांवरती फिरून ते अमरावती शहरातल्या रस्त्यांवरती या रासायनिक द्रव्यांची फवारणी करणार आहेत। विदर्भ न्यूज करिता प्रदीप इंगोले यांचा वृत्तांत।